आज आपण 5 किलो बटाटेपासून एकदम परफेक्ट असे वेफर्स बघणार आहोत, ज्याच्यामध्ये वेफर्स काळे पडू नये किंवा व्यवस्थित असे किती प्रमाणात शिजले जावे, वर्षभर कसे टिकवायचे आणि कोणत्या प्रकारचा बटाटा वापरायचा, हे स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ साध्या सोप्या पद्धतीनं मी शेअर केला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी इथं मोठ्या आकारामध्ये 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर आपल्याला बटाटे जे आहेत थोडेसे सुद्धा असे जास्त पिकलेले घ्यायचे नाही आहेत. जेवढं तुम्ही असं घट्ट बटाटे घेचाल तेवढे चांगले आपले वेफर्स होतात आणि स्टार्च जे आहे ते कमी असतं. तर अशा मोठ्या आकारामध्ये आणि एकदम घट्ट असलेले मी बटाटे घेतलेले आहेत. तर बघू शकता कशा प्रकारचे आहेत ते. तर हे जे बटाटे आहेत ते आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. चला तर मग आता आपण हे सोलायला घेऊया. सोलण्यासाठी पाटीमध्ये एक पाणी घेतलं आहे, सोलर घेतलं आहे आणि एक प्लेट घेतलं आहे. तर सर्व बटाटे सोलून घ्यायचे सोलरच्या साहाय्याने. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे आपण सर्व बटाटे जे आहेत ते सोलून घ्यायचे. तर हे बघू शकता बटाटे कशा प्रकारे सोलले आणि सोलून पाण्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे ते काळपट पडणार नाही आहेत. तर अशा प्रकारे सर्व बटाटे मी इथं सोलून पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे पाणी जे आहे ते आता आपण काढून दुसरं पाणी यामध्ये ॲड करणार आहे. जर तुम्ही जास्त मऊ झालेले किंवा जास्त पिकलेले जर बटाटे घेतलात तर वेफर्स जे आहे ते लालसर होतात, त्यामुळे ही महत्त्वाची टिप्स आहे. तर पाण्यातून काढलेले दुसरं पाणी ॲड केलं आहे आणि 2 पाटींमध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतरनं खिसणी घेतली. तुमच्याकडे जर आडवी खिसणी असेल तर घेऊ शकता किंवा उभी असेल तर उभी पण घेऊ शकता. आणि जर तुम्हाला उभे वेफर्स करायचे असतील ना, तर अशा प्रकारे बटाटा बघू शकता मी पूर्ण असं सरळ धरलेलं आहे, म्हणजे आपल्याला वेफर्स जे आहेत ते एकदम गोल आकारामध्ये आणि लांबसट असे वेफर्स करायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित असे वेफर्स पाडले जातात. थोडेफार यामध्ये तुकडे पण होऊ शकतात, म्हणजे तुटू शकतात. आणि थोडंसं जाड नाही किंवा जास्त पातळ नाही, थोडंसं मीडियममध्ये हे बटाटे पाडून घ्यायचे. जास्त जर तुम्ही पातळ केलात ना तर ते तळताना लाल होऊ शकतात लगेचच. आणि जर जास्त जाड केलंत ना तर ते व्यवस्थित असे तळले जाणार नाही आहेत. त्याच्यामुळे थोडेसेच प्रमाणात इथं जाडसरपणा ठेवायचे. तर अशा प्रकारे राहिलेले पण बटाटे थोडे थोडे करून आपण इथं खिसून घ्यायचे. तर अशा प्रकारे आणि खिसताना ना एकदा सरळच खिसायचं आहे, परत मागच्या साईडला याला खिसणीने खिसायचं नाही. जर तुम्ही मागे पुढे केलात ना तर ते बटाटे जे आहेत ते तुटू शकतात. एकाच साईडने एकदम सरळच असं खिसून घ्यायचे. तर बघू शकता कशा प्रकारे हे बटाटे पडलेले आहेत, जास्त ट्रान्सपरंट वाटत नाही आहेत. थोडेसे मीडियममध्ये मी इथं खिसून घेतलेले आहेत. तर हे यामध्ये टाकते. तर अजून एकदा तुम्हाला दाखवते, एकदम सरळमध्ये एकाच स्टेपने मी इथं सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत आणि मोठ्या पातेल्यामध्ये टाकले, कारण ते जे पाटी होती ती मला थोडीशी कमी पडत होती पाण्याला, त्याच्यामुळे मोठ्या पातेल्यात हे सर्व बटाटे काढून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपले बटाटे जे आहेत ते खिसून झालेले आहेत आणि हे या पाण्यातून त्या पाण्यातून, म्हणजे एक 5 ते 6 पाण्यातून तरी आपल्याला, जोपर्यंत हे पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. फक्त पाण्यातून आपल्याला अदलाबदली करायचं आहे, जोपर्यंत पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत. याचं स्टार्च जाणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर बटाटे जे आहे ते लालसर होतात. तर यातलं पाणी दाखवते, पूर्णपणे स्वच्छ असं पाणी झालेलं आहे. जे बटाटे आहेत ते 6 ते 7 पाण्याने, नॉर्मल जे आपलं पाणी असतं त्याच पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि याच्यामधून अजिबात साईडला काढायचं नाही. साईडला काढलं तर हे बटाटे जे आहेत ते काळपट होतात, त्याच्यामुळं पाण्यामध्येच आपल्याला हे बटाटे ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले बटाटे स्वच्छ धुवून झालेले आहेत. धुवून झाल्यावरती कमीत कमी एक अर्धा तास तरी भरपूर पाणी असं मी पातेल्यामध्ये ठेवलं होतं आणि अर्धा तास हे बटाटे असे सोडून द्यायचे. तर अर्ध्या तासाने बघू शकता कशा प्रकारे हे बटाटे झालेले आहेत. लगेचच तुटत नाही आहे, थोडंसं रबरासारखं ताणले जातात आणि मग तुटतात. अर्धा तास कंपल्सरी नक्की ठेवा, त्याच्याने पूर्ण आहेत तेवढं पण स्टार्च निघून जातं आणि छान असे आपले वेफर्स होतात. तर मी ह्याच पातेल्यामध्ये शिजवणार आहे, त्याच्यामुळे हे जे वेफर्स आहेत ते एका परातीमध्ये मोठ्या काढून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे वेफर्स काढून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर ना एका मोठ्या पातेल्यामध्ये, जे पातेलं घेतलं होतं त्याच्यामध्येच पाणी टाकलेलं आहे
जेवढं होईल तेवढं जास्तच पाण्याचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतरनं 3 चमचे इथं मी तुरटी घेतलेली आहे. 6 चमचे मीठ घेतलेलं आहे. थोडंसं कमी जास्त मिठाचं प्रमाण होऊ शकतं, पण मी इथं 6 चमचे मिठाचं प्रमाण घेतलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. पाणी एकदम उकळतं असायला पाहिजे, थोडंसुद्धा कमी नको आहे. पाणी उकळायला लागलं की गॅस मोठ्यावरती करूनच आपल्याला वेफर सोडायचे आहेत. गॅस बारीक करायचा नाही किंवा मीडियम करायचं नाही. गॅस पूर्णपणे मोठाच राहू द्यायचे आणि सर्व वेफर्स थोडे थोडे करून आपण यामध्ये सोडायचे. झाऱ्याच्या साहाय्याने किंवा मोठा चमचा असेल तर त्याच्या साहाय्याने हे सर्व मिक्स करत राहायचे. तर सर्व मिक्स करून झालेलं आहे. एखादी परात किंवा पाटी वगैरे काहीतरी झाकायचं. 5 ते 6 मिनटं हे वेफर शिजवून घ्यायचे. पण हे शिजवताना दर 1 मिनिट झालं की हे रिटर्न आपल्याला याच्यावरचं झाकण काढायचं आहे. सर्व मिक्स करायचं आहे. म्हणजे काय होईल, सर्व बाजूने हे जे बटाटे आहेत ते शिजले जातील आणि व्यवस्थित असे सर्व साईडने बटाटे चांगल्या प्रकारे शिजतात. त्याच्यामुळे 1 मिनिट झालं की हे काढायचं, मिक्स करायचं आणि परत झाकायचं. एखाद्या मिनिटभर शिजलं की परत आपण काढणार आहोत आणि परत एकदा झाऱ्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. एक 5 ते 6 मिनटं कंटिन्यू 1-1 मिनिटाला आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. म्हणजे झाकण काढायचं, मिक्स करायचं आणि परत झाकायचं. अशा प्रकारेच करून आपल्याला इथं बटाटे जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. तर आपले बटाटे शिजलेत का नाही ते चेक करूया. गॅस चालूच आहे, तर यातला एक बटाटा आपण चेक करूया शिजलाय का नाही ते. थोडंसं थंड करून घेतलाय. तर बघू शकता अगदी थोडासा मुडपतोय आणि दुसऱ्या साईडने बघू शकता तुटतोय. एकदम परफेक्ट असं आपलं बटाटे शिजलं गेलेलं आहे. पुढची जी प्रोसेस आहे ती थोडीशी स्पीडमध्ये करायची. झाऱ्याच्या साहाय्याने एकदम स्पीडमध्ये पाणी नितळून हे मी परातीमध्ये काढून घेते. कारण जास्त वेळ जर गरम पाण्यात राहिलं ना तर बटाटे जास्त प्रमाणात शिजले जातात. त्याच्यामुळे एकदम स्पीडमध्ये हे बटाटे साईडला काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सर्व बटाटे काढून घेतलेले आहेत. आपल्याकडे बाल्कनी आहे थोडीशी मोठी, वरती पत्रे आहेत. उन्हाला वगैरे वाळू घालणार नाही आहे, पत्र्याच्या खालीच वाळू घालते. आणि हे जे वेफर्स आहेत ते 2 दिवस तरी आपल्याला कंपल्सरी वाळू घालायचे. थोडेसे साईडने बरण्या ठेवलेल्या आहेत आणि प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे. एक एक करून मी इथं टाकते. तुम्हाला हवा असेल तर एकदम थोडे थोडे जास्त प्रमाणात टाकलात आणि पसरवलात तरी चालेल. मी एकटी होते त्याच्यामुळे थोडे थोडे घेऊन अशा प्रकारे हे वेफर्स वाळू घालते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी आहे. फक्त छोटे छोटे टिप्स आहेत, त्याच्यामुळे आपले वेफर्स काळपट होणार नाहीत किंवा लालसर होणार नाही. ती नक्की फॉलो करा. हे जे वेफर्स आहे ते आता आपण 2 दिवस असंच बाल्कनीमध्ये मी वाळू घालणार आहे. 2 दिवस झालेले आहेत. मी व्हिडिओ शूट करत करत तुम्हाला दाखवलं आहे. वेफर्स चांगल्या प्रकारे आपले वाळले गेलेले आहेत. तर तुम्हाला तळून पण दाखवते. तळवण्यासाठी चांगल्या प्रकारे तेल गरम केलं आहे, एकदम कडकडीत. गॅस लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि हे वेफर्स टाकूया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते नक्की चेक करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपले बटाटे मीडियम गॅस केला आहे आणि तळून घेतलेले आहेत. तर हे काढून घेऊया. तर कलर वगैरे अजिबात चेंज झालेला नाही, छान असे तळले गेलेले आहेत. तर अशा प्रकारे आपले वेफर्स थोडे मी तळून दाखवले आहेत. त्याच्यानंतर आपले वाळलेले पण वेफर्स तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा.